होती आमचीवाली, त्यांनी कोर्टाचा अवमान केलेला आहे, तरी आमची त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी अशी ही मागणी आमची होती. गावातल्या लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. अतिवृष्टी झाली त्याच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काय विटंबना झाले तो वादग्रस्त निर्माण होईल. अशा वेळ येऊ द्यायची का आम्ही प्रशासनाला वारंवार का सांगतोय, अशी वेळ येऊ नका देऊ. पंढरी गावात काही भागामध्ये पाणी घुसलं, त्याच्यामध्ये लोकांचे नागरिकांचे घरांमध्ये पाणी घुसलं, नुकसान वगैरे झालेलं आहे. तसंच बाबासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या आजूबाजूला संरक्षण भिंती वगैरे झालेल्या आहे, त्यातली भिंते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. तर संबंधित अधिकारी प्रशासन जे आहे, ग्रामपंचायत प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आम्ही तात्काळ कळवलं आणि त्या ठिकाणी प्रशासक आणि ग्रामसेवक यांनी पाहणी केली. त्याच्यानंतर नायब तहसीलदार वगैरे मंडलाधिकारी त्यांच्या सगळ्यांचा आम्ही अर्जामध्ये नाव वगैरे उल्लेख केलेला आहे. त्यांनी येऊन पाहणी करून गेलेली आहे आणि प्रशासकांनी आम्हाला गावकऱ्यांना त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये या कामाला सुरुवात करतो असं सर्वांना आम्हाला आश्वासन देऊन त्या ठिकाणाहून ते गेलेले. आता हा विषय झाला 30 तारखेचा, आजची आपल्याला 10-11 तारीख येऊन गेली. अद्यापपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नसून आम्ही प्रशासनाला परत एकदा संपर्क केला असता प्रशासनाने आम्हाला तेच मग उडवाउडीची उत्तर ज्याला म्हणतो आपण ते उत्तर आम्हाला मिळत आहे. तर त्याकरता आता आम्ही आज आपल्यापर्यंत हा विषय घेऊन आलेलो आहे. त्या ठिकाणी वित्त आयोगातून ते आपल्याला कसं करता येईल त्या कामाला आपण बघू शकतो, आपण करू शकतो. ते वित्त आयोगाने थोडं रेस्ट्रिक्शन लावलेलं आहे. हे बघा, आपण ग्रामनिधीतून करू शकतो, करण्याला भरपूर. आता सगळे अधिकारी आपण जर बसलो तर हा विषय गांभीर्यानं जर घेतला तर लवकरात लवकर होईल. कारण आज म्हणजे सांगायचं तात्पर्य थोडक्यात आज हे निवेदन हातामध्ये आमच्यावाल्या, उद्या चालून जर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी जर काही विटंबना वगैरे झाली तर हातामध्ये शस्त्र राहतील याची शासनाने प्रशासनाने अर्जाच्या जागे आमच्या हातामध्ये शस्त्र राहतील. मग आम्ही आमच्या पर्यायी जे काही करणार ते आम्ही करतो. कारण सर्व आणलेलं आहे. आता हे घेऊन आपल्याला पाठवले ते मॅडम असा होता साहेबांना बोलून घ्या. आपण आपल्यापर्यंत हे सूचनाच आपल्या जे कर्मचारी त्यांनी कळवलेली नाही. मला विषय झाला होता कानावरती, डोळे साहेब पण बोलले होते मला, पण आता तेच की कोणत्या निधून करायचं वगैरे काय ते आपण करू शकतो साहेब. आपण आपल्या फंडातून करू शकतो, पंचायत समितीच्या आपण आमदार फंडातून करू शकतो, खासदार फंडातून करू शकतो, बोलून घेतो. हे आपल्याजवळ कार्याला भरपूर मार्ग आहे. अधिकाऱ्यांनी जर विचार केला तर गंभीर विषय कुठे गेले काय. आज मागची भिंत पडलेली आहे, तिथून जनावरांचा शिरकाव होऊ शकतो, आज प्रकार होऊ शकतात. कोणी म्हणजे एखादा व्यक्ती काही जाऊन जर काही केलं जबाबदार प्रशासनाला लोकांच्या जनभावना ज्या आहे त्याचा उद्रेक होऊ शकतो. माझे घर पण आहे ना तिथे, या सगळ्या गोष्टीला लक्षात ठेवून आपल्याला या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आहे आणि लवकरात लवकर या कामाला सुरुवात करा अशी आपल्याला आमची नम्र विनंती. चालेल बोलून घेतलं. आयोगामध्ये आहे निधी उपलब्ध, तर तुम्ही खर्चाची तुम्ही मंजुरी देत नाही, मी मंजुरी आपल्याला मंजुरी पाहिजे. आपल्याला मार्गदर्शन जिल्हा परिषदेने मागावं लागेल, त्यासाठी आपण आजच पाठपुरावा 6 महिने ग्रामनिधीतून लवकर करू शकतो. काम मार्गी लागू. हा परिसर यांच्या घराचा यांची घरं आहे. आता यांची घरं जी आहे ही घरं आहे साहेब यांची वाटते. जी कुठे की बाबासाहेबांची पुतळ्याची मागची संरक्षण भिंत ही बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक हा आतला भाग. जो अगोदर फोटो दाखवला तो मागचा भाग आहे, हा आतला भाग. हा आताची पोझिशन याचीवाली जास्त दयनीय झाली. ही त्यावेळीची पोझिशन आहे. आता भराव खचत गेलेला आहे. त्या दिवसानंतर भराव खचल्यामुळं आज या ठिकाणी जास्त प्रमाणात भगदाळ पडले. आजूबाजूच्याही भिंतींना त्याच्यामुळे धोका निर्माण झालेला, म्हणजे पूर्णच ते संरक्षण भिंतीचे जेवढे पण आहे बाजूला ते सर्व आपली मागणी काय आहे, हे जे संरक्षण भिंती आहे आपल्या या संरक्षण भिंती आपल्याला पूर्ववत बनवून घ्यायची आहे.
आता ह्या जे आहे ना, जर पाऊस आला ना पुन्हा तर ती पुन्हा खचून जाईल ती बघा पुन्हा खचली की प्रॉब्लेम होईल. हे सगळ्या हे तिथल्याच हे सगळे आपले अधिकारी जे ठिकाणी आले ते बघा, हे बघा. येऊन गेले काही अजून काही आता यांनी त्या ठिकाणी फोटो काढायला उभे राहिले आणि त्याच्यानंतर काही ते एकमेकांच्या अंगावर ढकलतात सर. हे सगळे कर्मचारी त्या ठिकाणी बोलून त्यांना तुमच्या पद्धतीने सांगा त्यांना काय नाजूक घ्या त्यांची मिटिंग नाही केलं आता आमची मागणी तुम्हाला अशी आहे तर आपण एक 10 मिनिटाकरता म्हणा किंवा 5 मिनिटाकरता डोळे साहेबांना आपल्यापासून बोलून विड्रॉल मारून समोरच्याला दिलेले दलित वस्तीचे द वसूलचे कामं झालेले होते. द वसूलच्या कामामध्ये आपण संबंधित ठेकेदाराचे 10% आपण शिल्लक ठेवतो आपल्याकडं. काम झाल्याच्या नंतर पूर्णत्वाचा दाखला आणि ते 10% त्याला आपण रक्कम अदा करतो. त्यावेळेस प्रशासक नसताना, डोळे साहेब नसताना ग्रामसेवक आणि सरपंच, संबंधित ग्रामसेवक सरपंच यांनी संगनमत करून ते 1,80,000 रुपये विड्रॉल करून घेतलेले होते ठेकेदाराचे. मग ठेकेदाराचं काम फायनल झाल्यानंतर ठेकेदाराने त्या अनामत रक्कम करता मागणी केली 20 सर 10% माझी अनामत रक्कम मला परत मिळावी. काम संपलं, फायनल झालं, पूर्णत्वाचा दाखला मिळाला, सगळं झालं. मग त्यावेळेस ती गोष्ट निदर्शनास आली की बा निदर्शनास केव्हा आली, पैसे विड्रॉल मारल्याची त्यावेळेस. मग 1,80,000 रुपये संबंधित ग्रामसेवक सरपंचांनी विड्रॉल करून घेतलेले. कार्यकाळ संपल्याच्या नंतर हा व्यवहार केव्हा झालेला आहे, सरपंचाचा बी कार्यकाळ संपल्याच्या नंतर संगनमत करून घेतले. 17 फेब्रुवारीला कार्यकाल संपला आणि संपूर्ण ग्रामपंचायतचे सभासद सरपंच हे संपुष्टात आले. फेब्रुवारीला पैसे काढले नाही याच्या आधी याला काढले. दादा बघतात मला, ते सांगतील किंवा अजून अनेक जण मॅडम असतील मागच्या यापैकी 3 दिवस मी रोज ते आलो सांगतील. नव्हते तुम्ही ना. आता तुम्ही तो वादाचा निघून विषय गेल्यावर नाही आहे, आले असाल. ऐकून घ्या. तो वादाचा विषय नाही, वेळ द्यावा. आपला मेन मुद्दा काय रोज आहे? आहे. संरक्षण भिंतीचा आपला हा, तो मुद्दा आहे. म्हणजे आता हा विषय किती दिवस झाले या गोष्टीला आपल्या बॅलन्स नाही बघा. माझं बोलणं झालं होतं सरांशी या विषयावर. बोलणं झालेलं काय करता, काहीतरी त्याच्यावर ऍक्शन घ्या. ऍक्शन गावातल्या लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. जन भावना जेव्हा आज तुला अतिवृष्टी झाली, त्याच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काय विटंबना झाले, तो वादग्रस्त निर्माण होईल. असा वेळ येऊ द्यायची का आम्ही? आम्ही प्रशासनाला वारंवार का सांगतोय अशी वेळ येऊ नका देऊ. येऊ नका देऊ. लोक त्रास जेणेकरून जनभावना दुखावतील, त्याचा उद्रेक होईल, अशा घटना होऊ नका देऊ तुम्ही. मला वाटतं योजनेमध्ये ते काम आहे, आराखड्यामध्ये पण आहे, पण मग तो बॅलन्स मला 8 लाख रुपये. शिल्लक नाहीये का काय, टाईड अनटाईडची रक्कम नाहीये, मला असं एक अंदाज आहे की काय. मला कारण मला असं म्हणजे एक माहिती तुम्ही वित्त मिळाली. आयोगाचं बोलताय का? सर्व तुम्हाला हो, माहिती सर, कळायला पाहिजे ना, अंदाज वित्त सांगताय तुम्ही तर. कारण आराखडा जो आहे ना, आराखडा मी असं नॉमिनल बघितला इकडून, तर कारण मला पण 2-3 महिने झाले काम माझ्या आधी टाकलेलं असेल, हो आहे अप्रोल आहे, पण टाईड अनटाईडची अमाऊंट शिल्लक नाहीये. मग किती जर आहे? बघा शिल्लक आमच्या नाहीये तर मग पैसा खर्च कुठून करणार, काम कसं करणार? तो पैसा काढून टाकला ना, 55 लाख रुपये 28 तारखेला मग तर तुम्हाला फेब्रुवारीला माहिती, मग 55 तो लाख विषय- रुपये काढून मला पण घेतले. मी ते जून मध्ये आले. हे काही काम नाही झालं आणि 55 लाख रुपये म्हणजे withdraw करून टाकले. मला काहीच आहे. 27 फेब्रुवारीला प्रशासकांचा आदेश आहे तुमचा 19 तारखेचा. 18 तारखेपर्यंत सरपंचाची मुदत होती. सरपंच ग्रामसेवक यांनी 28 तारखेला म्हणजे 10 दिवस मुदत संपल्यानंतर 10 दिवसानंतर 50 पैसे लाख withdraw रुपये केले. देता येतात. 50 लाख रुपये आणि त्यांचे काम आता तुम्ही बँक डेट मध्ये दाखवता MB करून. हे बघा साहेबा, डोळे साहेबांचे report. मग हे पैसे तर विड्रॉल दिसतात त्याच्यामध्ये दिल्या गेलेले म्हणून ठेकेदाराला, आणि ठेकेदार म्हणतो मला पैसे मिळालेच नाही, मला दिलेच नाही. यांनी यांच्या नावाने काढलेले आहेत. यांनी यांच्या नावाने काढले. यांनी संबंधित नातेवाईकांच्या नावाने पैसे विड्रॉल करून घेतलेले आहेत. मग तिथं आले डोळे साहेब. मग डोळे साहेबांनी काय केलं, ग्रामपंचायतचा फार मोठा फायदा घेतला. समस्त ग्रामस्थ पंचायत समितीला आले होते. काय विषय होता काय सांगा? आज पंचायत समिती भुसावळ या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आज गेल्या जुलै महिन्यामध्ये 29, 30, 31 तारखेला जी अतिवृष्टी झालेली आहे, त्या अतिवृष्टीमुळे गावामध्ये काही भागात पाण्याचं हे झाल्यामुळं, पावसाळ्याचं पाणी गेल्यामुळं लोकांचे नुकसान झालं. त्यामध्ये खंडारी वार्ड क्रमांक 2-1 या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक आहे, त्या स्मारकाची भिंतसुद्धा त्या ठिकाणी कोसळलेली असून त्या भिंतीच्या खालचा भराव खचला असून त्या ठिकाणी ते भिंतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. संबंधित विषयाची घटनेची ज्यावेळेस आम्हाला कल्पना मिळाली, आम्ही संबंधित प्रशासनाला कळवलं.
या ठिकाणी त्यांना बोलावून त्यांना ते सगळं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी येऊन त्यांनी बघितलं. नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, प्रशासक यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. पाहणी केल्याच्यानंतर प्रशासकांनी सांगितलं, कंधारी ग्रामपंचायतीचे प्रशासक आहे प्रदीप डोळे म्हणून, त्यांनी सांगितलं का येत्या एवढ्या 2 दिवसात या कामाला सुरुवात करतो. पण तरी आज 10-11 तारीख आल्याच्यानंतर सुद्धा म्हणजे गेल्या या घटनेला होऊन 10 दिवस झाल्याच्यानंतर 10-11 दिवस झाल्याच्यानंतर सुद्धा प्रशासनाकडून काही एक मार्ग व काही एक त्या ठिकाणी मदत झालेली नसून त्याकरता आज आम्ही पंचायत समिती या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलेलो होतो. प्रशासनावर कारवाईची मागणी केली डोळे साहेबांवरती, काय सांगाल? प्रशासनावर डोळे साहेबांवर मागणी ही होती आमचीवाली. त्यांनी त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्या आश्वासनाला आत्तापर्यंत काही मार्ग लावलेला नसून त्यांनी जो त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये काही व्यवहार केलेला आहे तो व्यवहार त्यांना अधिकार नसताना केलेला असून तो त्यांनी कोर्टाचा अवमान केलेला आहे. तरी आमची त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी अशी ही मागणी आमची होती. ऐ भारत माँ तेरी माटी तेरा देश पहले, दुनिया के सारे सुख पीछे है मेरा देश पहले, है तिरंगा शान अपनी देंगे इस पे जान अपनी, जनगण मन अधिनायक जय है तेरा संदेश पहले, दुनिया के सारे सुख पीछे है मेरा देश पहले। कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है राष्ट्र देवतांचे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा। यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, यहाँ की बोली में रंगोली सात रंग, धानी पगड़ी पहने मौसम है नीली चादर ताने अंबर है, नदी सुनहरी हरा समंदर है, देश रंगीला रंगीला
subscribe now and press the bell icon. Never miss an update.